बातमी पालघरमधनं आहे। पालघरच्या केळवे झांझरोळी या धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळलाय आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। धरणाची भिंत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची सुद्धा भीती होती। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं धरणाच्या खालच्या भागातील सुमारे 1000 नागरिकांचं स्थलांतरही केलं। मात्र 2 दिवसांच्या दुरुस्तीच्या कामानंतर पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक टीम पाहणीनंतर धरणाला धोका नसल्याचं जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरूपात कळवण्यात आले आणि त्यामुळे आता धरणाचा हा धोका टळलेला आहे। तरीही खबरदारीचा उपाय म्हणून 1000 लोकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं होतं। दोन दिवसाच्या कार्यानंतर आज त्यांची टीमने टेक्निकली त्या धरणामुळे कुठलीही धोक्याची परिस्थिती नाही असं आम्हाला एक लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे। या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने या धरणाच्या डाऊनस्ट्रीमला जवळपास 1000 लोक होती। 4 पाड्यांमधली प्रामुख्याने त्यांना आपण शिफ्ट केला होता। काही लोकांची व्यवस्था आपण तिकडच्या स्थानिक दुसऱ्या पाड्यांमध्ये केली होती आणि काहींना आपण वाकसई ग्रामपंचायती हद्दीतील शाळेला ठेवला होता। आज जसा आपली परिस्थिती सुधारलेली आहे ते सर्व लोकांना आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची परत व्यवस्था करतोय आणि जर भविष्यात गरज लागली तर त्यांना आपण सेन्सिटाइज केलेला आहे की जेव्हा लागली तेव्हा आपण त्यांना तिकडनं मूव्ह करण्याचा परिस्थिती घेऊ। यासोबतच इरिगेशन डिपार्टमेंटला कायमस्वरूपी तिकडे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने काल माननीय मंत्री महोदयांनी पण स्थल पाहणी करून सूचना दिलेली आहे आणि आम्ही प्रशासन म्हणून एन्श्योर करू की ते त्याचं पालन करतील।